नुकत्याच वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे पार पडलेल्या विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकॅडमीच्या 20 खेळाडूंनी विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत सहभाग घेतला। त्यापैकी 15 खेळाडूंची दिनांक 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे। त्यामध्ये 14 वर्ष वयोगटात लखन लहाबर द्वितीय, सलुनी तायडे तृतीय, मंजिरी अलुनी द्वितीय, 17 वर्ष वयोगटात हर्षल दैत प्रथम, श्रेया खंडार द्वितीय, सानिका चांदूरकर प्रथम, वैदेही राठोड प्रथम, अभिजित गंजाडे प्रथम, 19 वर्षे वयोगटात समीर भगत प्रथम, सुमित गुरमुळे तृतीय, वैष्णवी नागोलकर प्रथम, जय साखरकर प्रथम, प्रणय मानकर चतुर्थ, कोमल डवरे प्रथम या क्रमांकावर निवड झाली आहे। हे सर्व खेळाडू धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे। त्यांच्या निवडीबद्दल एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकॅडमीचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी अभिनंदन केले। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर।